हाय गाईज वेलकम बॅक टू द व्लॉग. आजच्या सुरुवात होते एकदम मॉर्निंग सकाळ सकाळ एकदम धुकं पडले बा. चेक करा, धुकं पडले. एवढं सकाळ उठलो आज काही विषय नाही. आज सकाळी लेक्चर आहे 8:40चा. बरेच दिवसातून म्हणजे जवळपास वर्षातून बरेच दिवसातून म्हणजे नाही म्हटलं तरी एक दीड महिन्यानंतर चाललो आज लेक्चरला सकाळच्या मॉर्निंगच्या. असा विषय त्याच्यामुळं आजचा दिवस लय खास राहणार आहे. सकाळ लवकर उठलो आहे आणि लवकर सकाळच्या लेक्चरला चाललो आहे 8:30च्या. चालते जातो लेक्चरला. कॉलेजला गेल्यावर भेटू आता डायरेक्ट थेटमध्ये. आज चालत जायचं आहे कारण ओमकार गेलाय घरी. कालच गेलता तो, त्यामुळं आज येणार आहे ना. आज येणार आहे ओमकार, काही विषय नाही. त्यामुळे आज आपण चालत जायचे कॉलेजला. लेफ्ट राईट करत चालते. जातो चालत. ठीक आहे, नाश्त्याला जायचं का नाही? हां, खाली चाललं. खाली चाललंय का विचारते. लिफ्ट खाली जाणार का सकाळ सकाळ? तिथे लिहिलेलं आहे ते खाली जायचं. बंद कर आवाज बंद कर. आगमन झालंय काय कॉलेजमध्ये डायरेक्ट थिएटरमध्ये चालत पण आलोय. थोडा उशीर आहे ना का मध्ये, उशिरामध्ये पण थोडं आहे ना. चेक करा गाईज, एकदम सन किसड झाले सकाळ काही विषय नाही. लेट का होईना पण थोडं चालत झाल्यामुळं 5 मिनटं का होईना आलोय. आणि मला सांगायचं असं असं किस्सा करायचा होता. तेवढ्यासाठी मी कॅमेरा चालू केला. जेव्हा नवीन होतो, नवीन म्हणजे गेलं सेमिस्टरला, हे नवीन मॅडम आले त्यावेळेस कॉलेजचा जो मेन दरवाजा असतो तो सुद्धा उघडत नव्हता. म्हणजे वॉचमॅन काका येत नसायची टायमिंगला, थंडीमुळं लई थंडी असायची. 8:40चं लेक्चर 9 वाजेपर्यंत दरवाजा उघडला जायचा नाही कारण चावीच नसायची. तोपर्यंत आम्ही तिथं जाऊन दरवाजावर मॅडमसोबत बसायचो. पण आज वेळ अशी आली की सगळे आतमध्ये गेल्यात आणि आम्हालाच लेक्चरला उशीर व्हायला लागला आहे. अशी वेळ आली. आणि आता तर थंडी बी नाही. त्यावेळेस तरी थंडी होती तरी सकाळच्या लवकर उठून पोचायचं होती. आता थंडी बी नाही तरी सकाळच्या लवकर उठून पोचणं आहे ना. काय माहीत कशामुळं नक्की आळस आला आहे की आम्हाला जायचं इच्छा राहिली नाही, काय सांगू शकत नाही. मग ह्याच्यावरती विचार करून तुम्हाला सांगेल. म्हणजे सांगायचं नाही, मी नुसता विचार करेल. हो चालते. काय गायचं आता काय आलंय जवळ, 2 मिनटातच पोचल. झालंय जेवण बिवण मस्तपैकी ओके मध्ये. जेवायला त्याच फ्लावरची भाजी, मुगाची भाजी होती. पत्त्या मुगाची भाजी होती. आता रस्सा मुगाची भाजी होती. बाकी पत्त्यामध्ये सुक्यामध्ये फ्लावरची भाजी होती. आणि चाललोय आता कॉलेजला. आता लेक्चर आहे 2 वाजता. 2 तर वाजल्यातच, तरी पण 2 वाजता लेक्चर आहे पाटील मॅडमचं. HOD पाटील मॅडम, HOD मॅडम पाटील मॅडम त्यांचं लेक्चर आहे. तुम्हाला लेक्चर पुढची ॲक्टिव्हिटी लेक्चर झाल्यानंतर. आता काय ॲक्टिव्हिटी करू शकत नाही लेक्चरमध्ये, काय करत नाही आपण. लेक्चरमध्ये आपण शांत असतो. ये अब चौक आ रहा है गाइस आज की रात भागवत के साथ. मतलब आज रात भाग्यवंत मेरे को घर पे छोड़ने वाला है. गेला का आपलं काही आहे मग काय. मग ते सांगतोय र घरी सोडणार आहे आज मला भाग्यवंत. काय विषय नाही. भाग्यवंत घेऊन जातो भावायला काय भाऊ म्हटलं तरी तुला राग येणार. चांगलं बोललं तरी वाईट वाटत. म्हणलो काय नक्की मी तुला. बरं काय नव्हे ते चौकात पण आहे. चौकात पण आहे माणसं आहे ती गडी माणसं. बाया माणसं नाही गडी माणसं. हा जायचं आपल्याला बरोबर कारण सतत दिसतात तुझं अंतरात.
लय भारी हसतो काय त्याची मला स्माइल आवडते. गँगस्टर कुत्ता गँगची दौड सुरू झाली. परेड 26 जानेवारी झाली तरी बी त्यांची परेड चालूच असते वर्षभर, काही विषय नाही. 15 ऑगस्टची तयारी झाली त्यांची. गाईस 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 थांबलेत माग, 2 गाईस थांबलेले फू करत. कॅचच नशा कर राय. जातो थेट रूम वर. मग तुम्हाला रूम वर गेल्यावर एक लय महत्वाची गोष्ट सांगितली, जी मागची क्लिप जी अटॅच होती त्याच्याबद्दल बोलायचं तुम्हाला. महत्वाची गोष्ट एक शेअर करायची. चालते काय बाईच तुम्हाला सांगतो, 2 मिनिटात सांगतो. काय झालं रूम वरती माघारी बॅक टू बॅक आणि चेंज केले कपडे, जरा फ्रेश बीच झालो. जी माग ह्याच्या मागच्या मागं जी पोर बसलेली जी क्लिप लावली ते नाही का तुम्हाला सांगायचं राहिलं. मीटिंग होती आपली आज, आपली विद्यार्थी संघटनेची मीटिंग होती. की तुम्ही म्हटलं कशा संबंधित मीटिंग होती? शिवजयंती संबंधित. शिवजयंती आता लवकरच आली, आपल्याला समोर येऊन टिकली 19 फेब्रुवारीला. 19 फेब्रुवारीला शिवजयंती, त्यामुळे आत्तापासून तयारी सुरू करावी. आज आली पाहता पाहता 31 तारीख आहे आज. म्हणजे किती दिवस? 19 दिवस, 18 15 16 17 दिवस राहिलेत फक्त तयारी करायला. लगेच 18 19 दिवशी तर जयंती. म्हणून तयारी बियारी करा म्हणून आपण मीटिंग घेतलेली. मीटिंगमध्ये काय झालं सांग पाटील, काय काय विषय झाला मीटिंगमध्ये? काय शिवजयंती आपण साजरा करणार आहे. VP कॉलेज पूर्ण विद्यापीठ शिक्षण संस्थाच्या अंतर्गत पूर्ण आपलं डिपार्टमेंट जे काही ते इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, आर्किटेक्चर, लॉ कॉलेज किंवा UPSCचं कला, वाणिज्य किंवा विज्ञान असेल, सगळे डिपार्टमेंट मिळून आपण ॲग्रीबायोटेक असेल, सगळे डिपार्टमेंट मिळून आपण एक शिवजयंती मोठ्या उत्साहाने आपण साजरी करणार होतो. नाही असंख्य लाईनीनं काय काय नाही. पण हे मुद्दा असा आम्ही पहिला आपल्या मिटिंगचा प्रस्ताव आम्ही मांडल्यानंतर मग परत काही जण इंजिनिअरिंगचे स्टुडंट म्हणले की नाही, आम्हाला आमची शिवजयंती सेलिब्रेट करायची, आम्ही आमची करणार. ते डायरेक्टच म्हणले. वरचे विद्यार्थी आले तर भांडणं करतील, हे करतील, ते करतील, असं तसं. त्याच्यामुळे ते 90-95% पोरांना विचारलं, प्रत्येक डिपार्टमेंटला विचारलं नाही का तुमचं काय म्हणताय. तुमची सगळी म्हणली एकत्र करू, वरचा कॅम्पस खालचा कॅम्पस एकत्र करू. 95% मुलं म्हणली एकत्र करू. पण ती 5% नाही का खोडा घालणारी, 5% बोलली की नाही का सेपरेट करू, वरची जर खाली आली तर भांडणं करता येईल, मग आमचे पोर हॉस्टेलवाले आहेत, मग मार खात्यात दरवेळेसच, असं तसं नाही का. ज्यांना करायचंच नसतं ते मग करणं सांगतो काय. शिवजयंती एक आपल्या दैवताची जयंती आहे, त्याच्यामुळं एक चांगल्या प्रकारे झाली पाहिजे, आमचा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा हेतू होता. पण त्याच्यात आम्ही सर्व डिपार्टमेंटचे सर्व जे काही कॉलेज असतील त्यांच्या सगळ्यांची आम्ही जबाबदारी घ्यायला तयार होतो राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेतर्फे. पण काही विद्यार्थ्यांना वाटलं की आमचे इंजिनिअरिंगचे डेट चालू आहे, जर भांडणं झाले तर पोरं काय म्हटली, प्रत्येकाच्या आपापल्या डिपार्टमेंटच्या आपापली जबाबदारी घेतली तर काय अडचण नाही, प्रत्येकाच्या आपापल्या अध्यक्षांना. पोरं पण म्हटली आम्ही घेतो, काय विषय नाही. पण ती इंजिनिअरिंगवाली म्हटली आता डिपार्टमेंटमध्ये 300 पोरं असतात, आता काय प्रत्येक पोरं जबाबदारी घेणार आहे का, कोण काय करेल, मीच काय सांगू नाही का. आपल्याशी उडवडीची उत्तरं दिली, पण झाला विषय. जाऊ दे आता काय पुढचे, आता तर काय फिक्स काय अजून काय झालेलं नाही. पण जी काय अपडेट असेल मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगत जाईल. असंच ग्लायज नक्कीच तुम्हाला पुढल्या ब्लॉगमध्ये अजून मीटिंग भरपूर होणार 19 तारखेपर्यंत. नक्कीच अजून काहीतरी निर्णय चेंज होईल, नक्कीच काहीतरी नवीन अजून परिवर्तन घडेल या गोष्टीत. पण एक ह्याच्यात आहे की आम्ही सर्वजण मिळून शिवजयंती एकत्रित साजरी करणार आहोतच आणि ती केली जाईलच. आपल्या दैवत जयंती मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषात साजरी केली जाईल. जयंती तर मोठी साजरी केली जाईल, त्याचा काय विषय नाही. पण आपलं बाजूचा फुट्टे ॲग्री बायोटेक आणि बायोटेक ह्या बिल्डिंगच्या आपले सेपरेट राहणार बॅनर बिनर नाही का, डेकोरेशन ती तर नेहमीप्रमाणे ती तर चांगलं बेस्ट राहणारच. मग जयंती इकडं बारीक हो मोठी हो काय का होईना, आपलं बेस्ट तेवढं असतंच, तेवढं करणार आपण दरवेळेसप्रमाणे. गेल्या वर्षीपेक्षा अजून ह्या वर्षी मोठं करणार. सगळं तुम्हाला नियोजन दाखवतो, सगळं तुम्हाला कसं काय काय केलं सगळं दाखवतो, काय विषय नाही. तुम्हाला वाटलंच तर एक आम्ही एक काय म्हणतो आपण एक शॉर्ट क्लिप तुम्हाला दाखवू गेल्या वर्षीची, जे की तुम्हाला डेमो म्हणून एक क्लिप तुम्हाला दाखवून देतो. मी यूट्यूबला शॉर्ट पोस्ट करतो गेल्या वर्षीची रीलची. चालते गॅस बाय गॅस, आजच्या पुरतं एवढाच ब्लॉग. आणि शिवजयंतीपर्यंत तुम्ही हे राहा, स्टेट येऊन तुम्हाला शिवजयंती नक्कीच मी मोठी दाखवतो. अजून आपल्या बऱ्याचशा शिवजयंती असतात पेन्सिल चौकात, पण आपल्या मित्रांचे त्यांच्या पाटलाच्या पण मित्रांचे काही विषय नाही. पाटील हसते मित्राची म्हणलं की जाऊ द्या. तर आणि कॉलेजची पण दाखवतो तुम्हाला, काही विषय नाही. त्यामुळे स्टेट येऊन
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बाय गायज. लाईक करायला विसरू नका. कमेंट पण करा कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग.